यानं करणार नाही ते यांच्यानं होत नाही. केलंय बघ, झालंय बघ. त्या मागण्यांनी त्यांचं समाधान झालंय का? नमस्कार, मी लुकमान मुनीर अहमद इनामदार. काल पण तुम्ही आला होता. सगळ्याच्या आधी ही महाचर्चा जी तुमचं चॅनल आहे याचं आम्ही ऋण शतशः आभारी आहे, ऋण फेडू शकत नाही. कारण का तुमची जी बातमी लागली आणि 2 दिवस उद्दुरंगाई आम्हाला का लागली तर अतिशय पाठीमागं थोडे दुःखद घटना होत्या. आता इथं अधिकाऱ्यांच्या पाठीमागं दुःखद घटना होत्या. हा लढा उभा काय आता केलेला नाही त्यानं घराची राखरांगोळी अक्षरशः केलेली आहे. आणि याच्यामध्ये त्याचं 4 तोळ सोनं, गुरं ढोरं सगळी त्यांनी विकलीत. हा विकला जाणारा माणूस नाही, हा प्रपंच विकणारा माणूस आहे जनतेसाठी. त्यानं ते सर्व केलेलं आहे. याच्यामध्ये समस्त ग्रामस्थ, विशेष करून संभाजीराजे शिंदे असतील आणि हे अधिकारी आज पांडुरंग म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण का उद्या 15 ऑगस्ट या सगळ्या गोष्टीचा महत्व लक्षात घेऊन अध्यक्ष आणि या दोघांनी जो मध्य मार्ग काढला आणि त्यातून आमच्या उपोषणकर्त्याचे सगळे प्रश्न यात निकाली लागण्याचा 100% आम्हाला खात्री आहे. त्यामुळं या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की रात्री जे मी काय बोललो होतो की आमच्या यांच्या तिसऱ्याला तुम्ही आणून देणार का कागद म्हणून, तर ते शब्द मी माझे माघार घेतो आणि लवकरात लवकर यांनी कारवाई करून प्रशासनाने त्यांना तो कागद दिला. त्यामुळं आम्ही सर्व समाधानी आहे. आमचं सगळं शिष्टमंडळ समाधानी आहे. आम्ही गावकरी समाधानी आहे. पुढील इच्छा आमची अशी आहे की पत्र दिल्याप्रमाणे पुढील कारवाई होईल आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून प्रशासनाचा 100% सत्कार करू, यात काय दुमत नाही. आल्या या ठिकाणी जेवढ्या लोकांनी इथं सहकार्य केलं त्याबद्दल उपोषणकर्ते, अधिक त्यांची कोर कमिटी, ग्रामस्थ, तसेच या ठिकाणी दवाखान्याची लोक असतील, पोलीस प्रशासन असेल, या गावातले सर्व नागरिक, सगळं संघटना पदाधिकारी, संघटनेचे बाजार कमिटीचे जे काही व्यापारी वर्ग असतील, सगळ्यांनी मोठं सहकार्य दिलं. सगळ्यांनी येऊन सांगितलंय, रोजच्या रोज सह्या होत होत्या. त्या सर्वांचं मी या सर्व कमिटीच्या वतीनं एक मेंबर म्हणून त्याचा मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या मित्राला सांगतो की अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचं उपोषण मागं घ्यावं ही विनंती मी त्यांना करतो. गावकऱ्यांच्या एकजुटीचा, गावकऱ्यांच्या एकजुटीचा. आज या उपोषणाचे सांगता करताना मला माझ्या मनात म्हणजे इतकं आनंद दाटून आलाय की माझ्या या लढ्याला, माझ्या खांद्याला खांदा लढा देणारे माझे खंदे समर्थक, माझे मामा मच्छिंद्र गोरख गायकवाड, तसेच माझे दुसरे मेवणे दत्तात्रय अण्णा गायकवाड, तसेच संजय उत्तम गायकवाड, अंकुश सतीश गायकवाड, प्रमोद भोसले, राहुल पेंटर आणि ज्यांनी खास करून ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी रात्रीचा दिवस केला असे आमचे लुकमान चाचा इनामदार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे आमचे खंदे समर्थक तालुका उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड अर्थात धुळा यांनी त्यांच्या परीनं लालाबाई मुलाने असतील, मडखांबे साहेब असतील जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ आणखीन पदाधिकारी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून त्याची परिस्थितीत आता अनुकूल असून सुद्धा त्यानं कामाचा त्याग करून सगळ्यांसंग पाठपुरावा करून या लढ्याला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी त्यानं खास करून प्रयत्न केलं. त्याबद्दल मी त्याचं वैयक्तिक अंतःकरणपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे बंधू प्रमोद भोसले, समाधान गायकवाड, राजदीप गायकवाड, सुमित गायकवाड आणि सगळ्यात महत्वाचा माझा दुवा, ज्यानं आजपर्यंत माझी पाठ सोडली नाही असा माझा सखा तजील उत्रेश्वर भोसले, या सर्वांचं मी आभार मानावं तेवढं कमीच आहे. नजर चुकीनं
जर माझ्या एखाद्या सहकार्याचं माझ्याकडून नाव घ्यायचं विसरलं असेल तर मी त्याची माफी मागतो आणि या उपोषणाची सांगता करतो. आणि खास करून मी विशेष आभार मानतो माझं प्रेरणास्थान संभाजीराजे शिंदे यांनी त्यांच्या दुःख बाजूला सारून त्या गावाचा एक प्रतिनिधी म्हणून माझ्या उपोषणाची दखल घेऊन त्यांनी जो हिरिरीने प्रयत्न केलाय त्याबद्दल खास करून मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. मी अंकुश गायकवाड. आज उपोषण सुरू होऊन 6 दिवस झाले. उपोषण करते माझे मामाश्री मोहन भोसले यांनी गावासाठी जे लढा चालू ठेवलाय, जवळजवळ 2.5 वर्ष झाला हा लढा चालू आहे. ज्या गावात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी आम्हाला किंवा आमच्या मामाला जी टिंगल चेष्टा जी केली, ह्याच्यानं काय होणार नाही, ह्याला जमणार नाही, अशा गोष्टीची जी चर्चा चालू आहे, आता सध्या चालू आहे गावात, आता सध्या चालू आहे. ह्यांना काय वाटतंय, चेष्टा वाटते सगळी ह्या गोष्टीची. पण ज्या वेळेस एखादा माणूस पेटून उठतो, जेवढ्या तुम्ही प्रेशरनं त्याला खाली जापताल तेवढ्याच प्रेशरनं वर माणूस येतो. अन्याय सहन करणारा आता माणूस राहिला नाही किंवा ह्यांच्या दबावाला काय बळी पडणार नाही. आम्ही जे विषय घेतला हाती, आमच्या समाज बांधवांनी आता सगळ्या गोष्टी सहकार्य केलं किंवा खांद्याला खांदा लावून आमच्या मामाश्री सोबत बसली किंवा सहकार्य केलं सगळ्या गोष्टीत. जे बी आता जे काय राजकारणी लोक आहेत ते सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी आमची चेष्टा केली. आज तागायत 2.5 वर्ष झाली आमची चेष्टा चालू आहे. मग ह्या चेष्टेला म्हणून आज आम्हाला जे यश मिळाले की सरपंच, ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करतो म्हणून जे आम्हाला पत्र दिलंय, हे आमचा मोठा विजय आहे. किंवा जे म्हणत होते होणार नाही, ह्यांच्यानं करणार नाही, ते ह्यांच्यानं होत नाही, केलंय बघ, झालंय बघ, संध्याकाळी बघ स्टेटसला तुला दिसल. गेले 2.5 वर्ष हे संघर्ष जे चालू होता, ह्या लढ्याला आता कुठंतरी सुरुवात झाली. असंच गावकऱ्यांचं सहकार्य लावू साहेब विश्वासातले सगळे आहेत, त्यांच्या जीवावर माझं हे उपोषण सक्सेस झाले. आणि ह्याला खास करून योगदान लाभलेलं आपलं संभाजीराजे शिंदे यांचं मी मनापासून आभार मानतो. त्या माणसानं त्यांचं दुःख असताना ते दुःख बाजूला सारून गावातला एक ग्रामस्थ आणि गावचा एक प्रतिनिधी या ठिकाणी बळीचा बकरा बनतोय, त्याला राजकारणाचं जोडं बाजूला ठेवून त्यांनी आपल्या ह्या उपोषणाला लाख मोलाचं योगदान दिलंय. त्यामुळं मी त्यांचं वैयक्तिक उपोषणकर्ता म्हणून मनापासून आभार मानतो. आणि या उपोषणात माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या समाज बांधवासह ज्या ग्रामस्थांनी मला पाठबळ दिलं त्या सर्व ग्रामस्थांचं आणि माझ्या समाज बांधवांचं आणि विशेष करून व्यापारी वर्गाचं मी उपोषणकर्ता म्हणून, विविध संघटना आहेत, महिलांनी सुद्धा पाठिंबा दिलाय तुला, विविध संघटनाच्या महिला, विविध संघटनाचे पदाधिकारी या सगळ्यांचं, विविध मंडळ असतील, विविध प्रतिष्ठान असतील, विविध गावचे विविध मान्यवर, या सर्वांचं एक उपोषणकर्ता म्हणून मी मनापासून आभार मानतो. आणि खास करून या लढ्यात रात्रीचा दिवस करून माझ्यासोबत जे माझे सोबती सखे त्यांनी मला जे खांद्याला खांदा लावून साथ दिली, मी त्यांचं माझ्या हृदयातनं अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा लढा इथं संपलाय असं नाही, जोपर्यंत आपला हेतू साध्य होत नाही तोपर्यंत मोहन भोसले स्वस्थ बसणार नाही, असं सगळ्याच्या मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. महाचर्चेसाठी मी समाधान खांडेकर, कॅमेरामन नितीन शिंदे. धन्यवाद.